नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। होतं बा एकादशीला अंडे खाल्यानं काय होतं? काय एकदा जन्माला यायचे? काय होतं पुरीचं लगीन एकादशीला केल्यानं? काय होतं? हा काय आहे? अहंकार। आणि ज्ञानाला अहंकार बाधक आहे का पोषक आहे? बस फिट बसलं कीर्तन। ज्ञानाला अहंकार बाधक आहे। मग ही धर्म न पाळणारी जी माणसं आहेत यांचा शेवट तिसऱ्या अध्यायात सांगितला इतका सुंदर। अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाशदाय। ही माणसं कशी आहेत माहिती का? ही अति पगारावाली, देव न मानणारी, सासरवाडीचं कल्याण करणारी, बहिणीला दिवाळीला न आणणारी, मेवणीच्या बाळातपणाचं बिल देणारी ही जी मंडळी आहे, ही जी मंडळी आहे ही मंडळी कशी आहे? एक ओवी आहे 13व्या अध्यायात। ही बसा पटकन। ही मंडळी कशी ऐका बरं का? एकादशी न पाळणारी, धर्म न काढणारी, चपला घालून चपात्या करणारी, उभ्यानं जेवणारी, एकादश नाही, सोमवार नाही, आई बापाला कधी भाकर नाही, सासरीचं बायपास याच्याकडं, लहान मिवणीचं ऍडमिशन याच्याकडं, थुरली मिळून इथं सिझरिंग झालं तरी बिल याच्याकडं। हे जे माणसं आहेत ही माणसं कशी आहेत ऐका बरं का? बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर खुट्या सगळं सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, तुडी ती एखादा वाफा खाऊन गप्प बसावा का नाही त्यानं? ती घासात तोंड सुद्धा टिकीत नाही, नुसती हिंडती का? ती भांबावली, ती गाई भांबावली। ओवी पहा किती सुंदर आहे ज्ञानोबराची 13व्या अध्यायात। हिरवा चारा भांबवे पशु, हिरवा चारा भांबवे पशु। ज्ञानोबराय म्हणलं हिरवा चारा पाहिला आणि ती गाय जशी भांबावली तशी ही मंडळी जी आहे ही भांबवेल मंडळी महाराज। यांची जिरल पण रिटायर झाल्यावर, जिरल यांची पण रिटायर झाल्यावर, यांच्या बायकांचा मोर्चा मोडाल पण थोरली सुनीच्या धावल्यावर हे जाग्यावर येतील। जिराल तुमची महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं। तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही। आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार। जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला फक्त भेटा अशी जिरली तिची, तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करती का? ती म्हणती तसा देवाला सोडीन। भावाची मुलगी काही झालं तर करायची टाळावा। आता जर कुणाच्या विचार असन डोक्यात तर त्याला कीर्तन संपल्या फोन करा, भाऊ कीर्तन ऐकलं वाक्य नाही का? कारण भावाची पोरगी करताना आपण आधार केलाय, पण काही झालं महिला मंडळ, काही झालं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे। असं कसं? उद्या भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार, तो मुलीचीच बाजू घेणार, तो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का? आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला, नाही तर गुड्डी जोरात या। आता आपल्या बहिणीला गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि गुड्डीच्याच गोळ्याने ती नीट होती। याचं कारण आहे महाराज, त्याचं उत्तर नीट आहे का? माणसं भ्रमात आहेत। भांबवलेलं जनावर जसं भांबवलंय तशी सध्या माणसं भ्रमात आहेत। हे माझं ते माझं काही नाही तुमचं। हे भाऊबंद कोणचे नाही, भाऊबंद तर मेलेच, भाऊबंदाचा विषय नाही, आणि मेले तेच बरे झाले नाही रे नाही कुणाची कोरे, नाही रे नाही कुणाची कोरे, नाही कुणाची कोरे।
मारायची ओवी आहे. नवलंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे नाचवी. एक वाक्य समजा. शेतकऱ्याची बाई सासऱ्याला शिव्या देईल पण उपाशी झोपवणार नाही. ती अडाणी आहे मान्य, तिला अक्कल नाही यही मान्य, ती मूर्ख आहे यही मान्य, तिला डोकंच नाही यही मान्य, पण ती सासऱ्याचा तळतळाट घेणार नाही. याच्यावर तुमचं मत काय? ती 9चा चहा 10ला देईल. हे पहा, ती संसारी आहे, तिला सगळ्या गोष्टी वेळेत करणं शक्य नाही. तिला तिचा पोराचा डबा वेळेत होत नाही तर ती सासऱ्याचा काय करणार? हे पहा, संसार येतो, पण ती गायला पाणी पाहिजे, पोराला डबा करून देईल शेवटी का होईना, पण एक कप भरचा मी म्हणतो आपटून का होईना पण सासऱ्याला देईल. तुम्हाला खरं सांगा, मग ती गरीब आहे, ती येडी आहे, ती मूर्ख आहे, तिला कळत नाही, पण शेवेत नंबर 1 आहे. इथं देखणी नाहीये. आठवड्यातून एकदा ब्युटी पार्लरला जाती, मेकअप तिचा फुल आहे, चपला घालून चपात्या करती, उभ्यानं जेवती, 1.5 तास भांग पाडीती, पण सासऱ्याकडे डोकून पाहत नाही. ती लखपतीची बायको जरी असली तरी गाढवच आहे. यावर तुमचं मत काय? असू दे तिच्या नवऱ्याकडे किती इस्टेट, काय कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. कलय मोठा बंगला आहे पेटवा. काय श्रीमंती ब्रीमंती काय? श्रीमंती ब्रीमंती कोणी खात नाही, कोणी खात नाही. त्याचं काय एवढं विशेष नाही. किती कमावलं तरी कपाळाला रुपयाची. काय श्रीमंताच्या कपाळाला नोट नाही, आणि कोणी जळाला तर धुरच निघणार आहे. त्याचं काय श्रीमंत पेटवले काय चिलर बाहेर पडते काय? लय मोठा माणूस पेटवला मग काय चिलर पडते काय? धुरच निघणार आहे. त्याचं काय एवढं विशेष नाही. पण एक वाक्य सांगतो पुढे जातो. ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालेल. अजूनही धर्म शेतकऱ्याच्या घरात आहे. अजूनही धर्म आणि संस्कृती शेतकऱ्याच्या घरात. सुशिक्षित मंडळी आईबापाची सेवा करण्याच्या बाबतीत इतकी यडपाट आहेत. आता ते फक्त पैशानं थोडी त्यांना घमेंड असल्यामुळे ते शहाणी समजायच्या स्वतःला, नाही तर वांग त्यांना काही कळत नाही. ते आता काय झालंय, लक्ष्मी गेली नालायकांच्या हातात. काय झालंय महाराज, खरेची मिली आई आणि पैसा गेलाय मूर्खांच्या घरात, आणि मूर्खांच्या घरात पैसा गेल्यामुळं ती पैसा झाला जास्त आणि बुद्धी झाली कमी, त्यामुळे ती मंडळी माझाटून गेली. नाही तर त्यांना काय बोललंय अक्कल आहे असं काही नाही. बायको देखणी करतात आणि हायवेला धाब्यावर जेवतात. बायका तरी काला करते ते? बायको देखणी करायची गड्याच्या हातचं खायचं. आणि विचारा त्याला बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे म्हणला. स्मार्ट बायको देखणी करतो गड्याच्या हातचं खातो, गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ लिंबू पीळ. काय नाही महाराजांचे एक प्रमाण सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन साधना अवघे बनवले. काय झालं महाराज, या 2-4 वर्षामध्ये 3 गोष्टी जपून वापरीचा. एक, मी रोज सांगतो कीर्तनात, पाठ झाले लोकांच्या. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3, आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा ना, वापरा ना. अंगात ताकद आहे ना तुमच्या, टपरे पेटवायला काला वापरत्या, दंगली करायला कशाला वापरत्या, मोर्चा काढायला कशाला वापरत्या, आंदोलन करायला कशाला, दुसऱ्याच्या प्रचाराला काला वापरत्या. दुसऱ्याच्या वाढदिवसाचं बोर्ड आपण ठोकायचं म्हणजे त्याच्या घरचे मेलेत का? अय, त्याच्या बापानं आपल्यासाठी पराक्रम केला का? अय, वाढदिवस दुसऱ्याचा बाबू आपण ठोकायचे. भिकारी आहेत का आपण? भिकारी आहेत का आपण? अय, अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद मोर्चे काढायला वापरू नका. अंगातली ताकद आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद लोकांचे प्रचार करायला वापरू नका. आणि अंगातली ताकद दुसरीची लाल करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला वापरा, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला वापरा, घरातल्या आईची सेवा करायला वापरा, आणि भारत मातेची सेवा वापरा. 15 वर्ष पोरगा मिलिटरीत गेलाय, जाऊ द्या, पण त्यानं अंगातली ताकद भारत देशासाठी वापरली. आणि मिलिटरीत जाणारे लोक गरीबाचीच आहेत, श्रीमंताच्या अवलादी जाऊ शकत नाही. 288 मध्ये कोणाचा पोरगा मिलिटरीत दाखवा.
तुम्ही बधीर होईल आणि तुम्हाला तुम्ही ना महाराज हे मागच्या 15 वाड्यात 100 घेऊन तुम्ही कांडे झाले महाराज तुमचे मेंदूच बदल लाचार झाला समाज महाराज लाचार त्याला स्वाभिमान हरायला नाही मिलिटरी पोरगा कुणाचं आहे ज्याची आई सोयाबीन काढायला जाते ज्याचा बाप शेळ्या वळतो त्याचाच पोऱ्या मिलिटरीत आहे की नाही आहे का नाही बोला ज्याची आई कपाशी वेचते ज्याची आई फाटकं लुगडं घालते आणि ज्याची आई शेळ्या बकऱ्यावर संसार करते आणि ज्याचा बाप फाटक्या धोत्रावर हाताला घड्याळ नाही पायाला चप्पल नाही पण शेळ्या वळतो त्याचाच पोऱ्या रायफल घेऊन सीमेवर संरक्षण करतो ज्याची आई रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते ज्याच्या आईच्या डोक्याला तेल नाही जिच्या पायाला चप्पल नाही तिच्या डोक्याला 4 दिवस तेल नव्हतं तर तिनं केस सुकली तिची तर केसाचा भांग पडत नव्हता तर तिनं हातावर पाणी घ्यावं आणि मग भांग पाडावा तिचा मुलगा संरक्षण करतो श्रीमंताचे पोरं सीमेवर जायला येडे नाहीत आणि ते तिकडे पाठवणारही नाही ते आपल्याला सांगणार देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आपापल्यावर आहे तो अमावस भाऊ पाठव साडूचा पोरगा पाठव एखादा तू तर साडूच्या पोऱ्याला पंप टाकून दिलाय मिवणीच्या पोराला बार टाकून दिलाय आणि आमचे लढाई पाठवतो आणि आमचं दैव योगाने सीमेवर मिळालं का भाषण करायला पण तुम्हीच येणार वा 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 काय बलिदान झालं आणि तू या मिवणीच्या पोराला बार टाका सांग पुढे बाटल्या ठेवून मागं बाया ठेव दोन्ही सेवा चालू दे तुम्ही काय आता माझ्या पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा ठोकली माझ्या चालले घरी नाही महाराज इंद्रिकर मरल ना महाराज म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार काय मध्ये ते कालय खरंय आजही खरंय उद्या एक अंगातली ताकद देश सेवेला वापरा गावातली सेवा करायला वापरा ना अंगातली ताकद आहे ना गाव हागणदारी मुक्त करायला वापरा वापरा ना नुसते बोर्ड लावल्यात हागणदारी मुक्त गाव कुठे कुठे आपल्याकडे तरी बरं आहे इथून खाली गेल्यावर झालेच नाही गावात घुसलं का बाई तांब्या घेऊन उभी गाडी आली का बाई उठती गाडी गेली का बाई बसत ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे गाडी गेली का बसली बाई आपला प्रवास सुखाचा हो पुढे आम्ही अंगातली ताकद गाव तंटामुक्ती करायला वापरा गावातले भांडणं मिटवायला वापरा आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा राजकारण तुम्ही जरूर करा तुम्ही काय फुकाट करत नाहीत हे टापा नका हाणू मी कार्य करतायत लुटीतोच तुम का असं कार्य करतायत हे लोक येडे बनवायचं वास करा का आपल्या कणगळे कोणी फुकाट मुतत नाही तुम्ही 1.5 महिना हिंडा येडे नाही फक्त एक करा महाराज राजकारण किती करा करायलाच पाहिजे त्यात काही विशेष नाही पण 6 वाजता मतदान संपलं ना 6:30ला एकत्र बसून चहा प्यायला पाहिजे पुन्हा तो विषय गावात निघला नाही पाहिजे तो विषय परत गावात काढायचा नाही 6 वाजले मतदान संपलं तिकडे आग लागो हॉटेल पुढे एकत्र बसा सगळ्यांनी गप्पा हाणा हातात हात घ्या ज्याची परिस्थिती त्यानं चहा पाजा मोकळ्या मनानं घरी जा परत तो विषय गावात निघता कामा नाही काय मत आहे तुमचं परत काढायचा सुद्धा पण आपलं राजकारण इतकं भिकार झालंय लग्न मोडायपर्यंत मजल गेली लोकांची मी गेलो असतो लग्नाला बरं का तो आपल्या पार्टीत नाही तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोर होणार तो काय मध्ये माणसं संपली मान हसण्यावारी गोष्टी नेऊ नका याचा विचारच करायला पाहिजे तुमचं काय मत आहे ते हे आता आमच्या महाराज लोकांचं राजकारण आहे नाही आहे का आहे पण आमच्या बुवा लोकांची कधी कच्ची दारादारी झाली का नाही आम्ही भामटे राजकारणी आहेत माग पुढे एकमेकाला कंतील नाव ठेवतील पण तो फाव येणार नाही हे तुमच्यासारखं लावून नाही धरीत आम्ही नाही त्याची गाडी जाऊन देणार
अख्खी सोयाबीन वाळून देईन गाडी नाही जाऊन त्याची गाडी जर आपल्या वावरातून जाऊन दिली ना माझ्या बापाचाच नाही मी आता वाहून गेली सोयाबीन आता कोणचा आहे तू देव येतो देव कोण येतो कोण येतो देव 6 वर्ष टाकून प्यायला पाणी नव्हतं आखी दुनिया डांबरी हो दुष्काळ जाहीर करा दुष्काळ आता 8 दिवसापासून म्हणत्या ओला करा करील ते काय नोही महाराज करील ते काय नोही महाराज अंगातली ताकद जपून वापरा 2 खिशातला पैसा कुठेही घालू नका मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे फटाके आणि नवरदेव बाहेर ते नवरदेव उड्या हाणायचे त्याला वाटलं शांताबाई आली गेले ना पाण्यात कुटीचं लग्न सुनाला 3रा महिना पैशाचा वापर लक्ष्मी 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 25 वर्षापूर्वी निमोन पळसखेड या भागातले जुने म्हातारे मुंबईला जायचे तेव्हा नवी मुंबई नव्हती मार्केट बिर्केट नवी मुंबई आत्ता झाली नाही तर पहिली नवी मुंबई नव्हती तो भायखळाच होतं बाकी मुंबई वाढेल नव्हती पनवेल फिनवेल त्यावेळेस नव्हतं आणि ही जुने म्हातारे व्यवसाय करायला मुंबईला जायचे तर काय करायचे माहिती आहे का व्यवसाय कलई 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 तर ते कलई करायचे तर कशी करायची माहिती का ते भांडं लावायचं घर रस्त्यात आणि त्याला कोळसा घालून फिरवलं का ते तापलं का त्या भांड्यांना कलई द्यायची त्यांना मुक्काम नव्हता जिथं झोपायला मिळालं तिथं झोपायचं आणि तिथं जेवायचं तिथं जेवायचं ही माणसं 6 महिने मुंबईला कलई करायची आणि पावसाळा सुरू झाला गावाला यायचे आणि येऊन 2 कामं करायचे महाराज घर जर पडायला बिडायला लागलं असेल तर घर रिपेअरिंग करायचं पोरांचं ऍडमिशन करायचं आणि काळी आई शेती उभी करायची आणि ते पैसे शेतीत घालवायचे मुलांच्या शाळेत घालवायचे पडक्या घर रिपेअर करायला घालवायचं आणि पुन्हा पाऊस पडेपर्यंत त्या शेतीची सेवा करायची असं 99% लोकांनी संसार केले पण महाराज त्यांची मुलाबाला चांगलीच निघली याचं कारण जुन्या काळातली माणसं गरीब होती पण पैशाचा ऊत नव्हता त्यांना त्यामुळे ती मापात जगली आता कीर्तनात बसलेले खुर्चीवर बसलेले आपण सगळे शिकलोय आणि आपले हे कारते शिकतात आणि आपणही शिकलो हे कारते शिकतात बसलेली सगळी माणसं काय होतं आपल्या शाळेत काय होतं 7वी पर्यंत पाटी होती पाटी तिला साठा नाही नुसतं खापार होतं खापार आणि खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची बरं पत्रीची पाटी अशी नमुनी होती थुका लावल्याशिवाय उठत नव्हती मग मागून आपण थुका लावायचंच बंद केलं पेन्शिली खायला सुरुवात केली काय होतं आपल्याला 7वी पर्यंत पाठी आणि शाळेला दप्तर होतं दप्तर काय पिशवी होती काय खताची गोण आणि त्याच्यात काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा सागर गोट्याने इटी दांडू आणि कमरेला काय पट्टी होते का करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम अंडरपॅन्ट का अजिबात आणि तेव्हा उन्हाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पहिलं पाणी राहायचं आणि आपण सगळे पोरं आंघोळीला कुठं वड्याला पाहुणे 2-4 आणि घरातले 2-4 बरं अख्खी भोंगळी शेट्या वड्याच्या कणाला मंडळी वड्यात पाण्यातून यायचं आणि वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात आणि तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी घ्या जाऊ द्या महाराज आपल्या घरात
गरिबी होती, पण आज माझ्यासमोर बसलेले सगळे माणसं खाऊन पिऊन सुखी आहे. याला फक्त 2च माणसं जबाबदार आहे, आई बाप. बस आपला आईबाप, आपल्या बापाचा त्याग होता, आपल्या आईचा त्याग होता, म्हणून आज आपण सुखी आहे. आणि आपल्या आईबापाने तेव्हाच माझ्या हल्ल्या असत्या तर आपल्या आजही भीक मागायची पाळी आली असती. आज आपल्या पहिले 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला दारात. चाल भाऊ, त्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ते गाडीत बसलं का झोपात आहे. अहो 2.5 वर्षाचं पोर कुठं शाळेत घालत असतात का महाराज? जरी आकली झाल्या लोकांना. अरे सुशिक्षित लोक तुम्ही जास्त पगारवाले ध्यान असतं. मला उत्तर द्या, शिकायला बुद्धी लागते का नाही? मग हे तुम्हाला आकली आहे का काही? एवढी कुठं शाळेत घालायचं का 2.5? आपल्याला कधी घातलं शाळेत? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं. घ्यावा का नाही वा? गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. आपल्या वेळेस काय कॅलेंडर नाही. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं? आपली आई म्हणायची भाऊ लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वढ्याला पाणी आलं ना अखेरात तो बाबा आंब्यावर अडकला त्या साली ठकी, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. होतं का आपल्याला? आणि याला गाला शाळेत गेलाय याला तुम्ही एवढी शाळेत गेले मरतील ना गारठ्यात ती. अजून यंदा थंडी जास्त पडणार. माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं. म्हणलं एकच गेलं असतं मरून, ते गारठूनच मिळालं असतं. असं चालायचं ते रफ्तारानं. म्हणलं नको जे आपल्याला एक परत होणार नाही, ह्यासाठी नको. काय करते 5 वाजता ती आई तिचं कार्ट उचलायची. 5 वाजता पहाटी गारठ मारण्याचं, आणि ते कार्ट कपड्या सगळं आई बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती. त्याची आई म्हणायची चैन खोल. अगं ते म्हणायचं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. ती टाय आणि ती बॅग आणि ती टिफिन आणि ती सॅग. इंग्लिश मिडियमचं पोरग जर गाडीतून उतरलं ना मला, ते 5-10 मिनिटं त्याच्या आई का पाहते. ते हसत नाही. ते म्हणतं हसलो परत फिरलो का गाडी येते का काय, परत हसायचंच नाही. ते 5 मिनिटं त्याच्या आई का पाहते नुसतं. आणि त्याची आई दरिद्री त्याला म्हणती काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाईनं. काय शिकवती बाई? हां, हे मी एवढ्यांना शिकतोय तरी सुधारानं, आणि ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय वांग शिकती? आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी,